फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत. आजचा हा व्हिडिओ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा 9th पार्ट आहे. फर्स्ट 8 पार्ट ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची PDF जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF परचेस करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमधील क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. सो हिअर क्वेश्चन इज गिवन दॅट इन अ स्क्रू जॅक the effort required to lift the load is given by, and here 4 options are given where W is the load lifted, alpha is the helix angle and phi is the angle of friction. तर या ठिकाणी स्क्रू जॅकच्या केसेसमध्ये आपल्याला काही फॉर्म्युली लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर ही फॉर्म्युली आपण या ठिकाणी एकदा ओव्हरलुक करूया. तर या ठिकाणी स्क्रू जॅकच्या केसमध्ये या ठिकाणी from this geometry of this figure we get tan alpha is equal to P divided by pi d. तर या ठिकाणी tan alpha हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. where this alpha is the helix angle, this P is the pitch of thread and D is the mean diameter of the screw. Okay, so remember this formula in the case of screw jack. Tan alpha is equal to P upon pi d. Okay, so in this screw jack the effort P required at the circumference of screw is same as discussed for the inclined plane. That is, for raising the load effort P is equal to what? It is equal to W tan alpha plus phi, and for lowering the load effort P is equal to W tan alpha minus phi. तर या ठिकाणी स्क्रू जॅक साठी हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सो फॉर रेजिंग दी लोड इट मीन्स दॅट फॉर लिफ्टिंग दी लोड, आणि हेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. ओके, सो फॉर रेजिंग दी लोड effort P is the W tan alpha plus phi, and for lowering the load P is equal to W tan alpha minus phi. या ठिकाणी फक्त साइन मध्ये चेंज झालेला आहे. तर स्क्रू जॅक मध्ये या ठिकाणी 3 केसेस आहेत, त्या देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट केस आहे व्हेन फ्रिक्शन इज निग्लेक्टेड. ज्यावेळी फ्रिक्शन निग्लेक्ट केलं जाईल त्यावेळी फाय म्हणजेच अँगल ऑफ फ्रिक्शन काय असेल? 0. सो इन दॅट केस या ठिकाणी इफोर्ट काय होईल? P0 इज इक्वल टू W tan अल्फा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला इफोर्ट मिळालेला आहे ज्यावेळी फ्रिक्शन निग्लेक्ट केलं जाईल त्या केसमध्ये. नाउ नेक्स्ट केस काय आहे या ठिकाणी? द इफिशियन्सी ऑफ ए स्क्रू जॅक इज गिवन बाय. सो इफिशियन्सी ऑफ स्क्रू जॅक इज डिनोटेड बाय इटा, and this eta is equal to P0 divided by P. So P0 is what? This is the effort when friction is neglected, and P is what? This is the effort when friction is considered. Okay, so efficiency of a screw jack, it is equal to P0 upon P, and it is equal to या ठिकाणी P0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. P0 is the W tan alpha divided by P is the W tan alpha plus phi. तर या ठिकाणी W will get cancel and we will get here eta is equal to tan alpha divided by tan alpha plus phi. So remember this formula for the efficiency of a screw jack. Okay, now next one is the efficiency of a screw jack is maximum when helix angle alpha is equal to 45 minus phi by 2. तर या ठिकाणी जी काही स्क्रू जॅक आहे, स्क्रू जॅकची इफिशियन्सी मॅक्झिमम केव्हा असेल? ज्यावेळी हेलिक्स अँगल अल्फा इक्वल असेल 45 मायनस 5 बाय 2 च्या. सो रिमेंबर दिस व्हॅल्यू. ओके, आणि या अँगलला मॅक्झिमम इफिशियन्सी काय असेल? मॅक्झिमम इफिशियन्सी इटा मॅक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय. ओके, सो रिमेंबर this formula for maximum efficiency of screw jack. ओके, तर या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये आपला आन्सर काय असणार आहे? आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे फॉर इन अ स्क्रू जॅक द इफोर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड इज गिवन बाय. सो टू लिफ्ट द लोड या ठिकाणी इफोर्ट काय असेल?
P is equal to W tan alpha plus phi. Okay, so here option B is our correct answer. Now next question. Next question is given that in a screw jack, the effort required to lower the load is dash the effort required to raise the same load, and here options are given. तर या ठिकाणी स्क्रू जॅकच्या केसमध्ये फॉर लोअरिंग दी लोड इफोर्टची व्हॅल्यू काय असते, P इज इक्वल टू W tan अल्फा मायनस फाय, आणि या ठिकाणी फॉर रेजिंग दी लोड इफोर्ट P इज वॉट, इट इज इक्वल टू W tan अल्फा प्लस फाय. तर या ठिकाणी ज्यावेळी सेम लोड अप्लाय केला जाईल त्यावेळी या ठिकाणी टॅन अल्फा मायनस फाय ची जी व्हॅल्यू आहे ती कशी असेल, लेस दॅन असेल टॅन अल्फा प्लस फाय च्या. ओके, तर या ठिकाणी इन अ स्क्रू जॅक द इफोर्ट रिक्वायर्ड टू लोअर दी लोड इज लेस दॅन द इफोर्ट रिक्वायर्ड टू रेज दी सेम लोड. तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन A. Okay, so these two formula are very important in the case of screw jack. Now next question. Next question is given that efficiency of a screw jack is given by. तर या ठिकाणी स्क्रू जॅकची इफिशियन्सी आपल्याला विचारलेली आहे, आणि या ठिकाणी स्क्रू जॅकच्या इफिशियन्सीसाठी जो फॉर्म्युला आहे तो काय असतो, टॅन अल्फा डिवायडेड बाय टॅन अल्फा प्लस फाय. सो हियर ऑप्शन बी इज our answer, where this alpha is the helix angle and phi is the angle of friction. Now next question. Next question is given that the efficiency of a screw jack is maximum when या ठिकाणी अल्फाच्या कोणत्या व्हॅल्यूला स्क्रू जॅकची इफिशियन्सी मॅक्झिमम असते, तर अल्फाची ती व्हॅल्यू असते अल्फा इज इक्वल टू 45 मायनस 5/2. सो हियर ऑप्शन बी इज अवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Next question is given that an ideal machine is one whose efficiency is what. तर या ठिकाणी आयडियल मशीनची जी इफिशियन्सी असते तर ती इफिशियन्सी असते 100%. सो हियर ऑप्शन डी इज आवर करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी लिफ्टिंग मशीनशी रिलेटेड काही टर्म्स आपण या ठिकाणी डिस्कस करूया. सो लिफ्टिंग मशीन इज व्हॉट, इट इज द डिव्हाइस विच इनेबल्स अस टू लिफ्ट अ हेवी लोड W बाय अ कंपॅरेटिव्हली स्मॉल इफोर्ट P. ओके, सो हेवी लोड लिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी लिफ्टिंग मशीनचा यूज केला जातो. तर या लिफ्टिंग मशीनशी रिलेटेड काही टर्म्स आपण या ठिकाणी बघूया. सो फर्स्ट टर्म इज मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस. सो दिस मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस इज द रेशो ऑफ लोड शिफ्टेड दॅट इज W टू द इफोर्ट अप्लाइड. सो रिमेंबर दिस रेशो फॉर द मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस. Now next one, next term is velocity ratio. So this velocity ratio is the ratio of the distance moved by the effort y, okay, to the distance moved by the load x. तर या ठिकाणी velocity ratio चा फॉर्म्युला काय होणार आहे, velocity ratio is equal to y divided by x, आणि y काय आहे, y is the distance moved by the effort. effort ला आपण काय करतो, p ने डिनोट करतो, टू दी या ठिकाणी x काय आहे, x इज द डिस्टन्स मूव बाय दी लोड, आणि लोडला आपण या ठिकाणी W ने डिनोट करतो. सो रिमेंबर दिस वेलोसिटी रेशो. नाउ नेक्स्ट वन, नेक्स्ट टर्म इज इनपुट ऑफ द मशीन. सो दिस इनपुट ऑफ द मशीन इज द वर्क डन ऑन द मशीन. ओके, सो इट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ effort and the distance through which it moves. Okay, the product of the machine and the product of the effort and the distance through which it moves, that is P into Y, is the input of the machine. So remember this formula. Next term is output of the machine. This output of the machine is the work done by the machine, and it is equal to the product of load, that is W, and the distance through which it has been lifted, that is x. So W into x is the output of the machine. Remember this formula. Now next term is efficiency of the machine. So this efficiency of the machine is the ratio of output to the input of the machine.
तर या ठिकाणी रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट इज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर या ठिकाणी आउटपुट आपल्याला माहीत आहे, आउटपुट म्हणजे काय असतं, वर्क डन बाय द मशीन, अँड इनपुट इज द वर्क डन ऑन द मशीन, अँड इट इज इक्वल टू या ठिकाणी वर्क डन बाय द मशीन किंवा आउटपुटचा फॉर्म्युला काय आहे, W इंटू एक्स, आणि इनपुटचा फॉर्म्युला काय आहे, P इंटू वाय, अँड इट इज इक्वल टू या ठिकाणी W अपॉन P इंटू या ठिकाणी एक्स अपॉन वायला आपण 1 डिवायडेड बाय y अपॉन एक्स असं देखील लिहू शकतो. आणि या ठिकाणी y अपॉन एक्स यालाच काय म्हटलं जातं, y अपॉन एक्स इज व्हॉट, दिस इज द velocity ratio. So here this efficiency of machine eta is equal to W upon P is the moving average, and this y upon x is the velocity ratio. So this efficiency of machine is the ratio of mechanical advantage to the velocity ratio. So remember all this formula. Now next term is the ideal machine. If the efficiency of the machine is 100%, that is if output is equal to input, then the machine is said to be perfect or ideal machine. तर या ठिकाणी आयडियल मशीनची इफिशियन्सी कशी असते, 100% असते. म्हणजेच या ठिकाणी मशीनचा आउटपुट इक्वल असणार आहे मशीनच्या इनपुटच्या. ओके, तर अशा मशीनला म्हटलं जातं आयडियल मशीन, आणि आयडियल मशीनलाच परफेक्ट मशीन देखील म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म इज reversible machine. So if a machine is capable of doing some work in the reversal direction after the effort is removed, then the machine is said to be reversible machine. So ज्यावेळी effort remove केल्यानंतर देखील मशीन रिव्हर्सल डायरेक्शन मध्ये वर्क करू शकत असेल तर त्या मशीनला म्हटलं जातं रिव्हर्सिबल मशीन. तर या ठिकाणी रिव्हर्सिबल मशीनची एक कंडिशन आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सो दिस कंडिशन फॉर अ मशीन टू बी रिव्हर्सिबल इज दॅट इट्स इफिशियन्सी शुड बी मोर दॅन 50%. तर या ठिकाणी रिव्हर्सिबल मशीनची जी इफिशियन्सी आहे ती नेहमीच मोर दॅन 50% असते. सो रिमेंबर दिस वन. नाउ नेक्स्ट वन, नॉन रिव्हर्सिबल मशीन, अँड इट इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ लॉकिंग मशीन. सो if a machine is not capable of doing some work in the reverse direction after the effort is removed, then the machine is known as non reversible machine or self locking machine. तर ज्यावेळी इफोर्ट रिमूव्ह केल्यावर मशीन जे काही वर्क आहे ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये करू शकत नसेल तर अशा मशीनला काय म्हटलं जातं, नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हटलं जातं किंवा सेल्फ लॉकिंग मशीन म्हटलं जातं. तर नॉन रिव्हर्सिबल मशीनसाठी देखील एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे, तर ती आहे द कंडिशन फॉर ए मशीन टू बी नॉन रिव्हर्सिबल इज दॅट इट्स इफिशियन्सी शूड बी लेस दॅन 50%. तर या ठिकाणी नॉन रिव्हर्सिबल किंवा सेल्फ लॉकिंग मशीनची कंडिशन काय असते, तर या मशीनची इफिशियन्सी नेहमीच 50% पेक्षा कमी असते. सो रिमेंबर दिस वन. नेक्स्ट टर्म इज लॉ ऑफ द मशीन. So this law of the machine is the relationship between the load lifted, that is W, and the effort applied, that is P, and this relationship is given by the equation P is equal to M into W plus C. तर या ठिकाणी M काय आहे, M is the constant which is called as coefficient of friction which is equal to the slope of the line AB, which is equal to slope of the line AB. And C is the another constant which represent the machine friction. Now next term is maximum mechanical advantages. So maximum mechanical advantage of a lifting machine is given by formula 1 by M. Okay, so M आपल्याला माहित आहे, या ठिकाणी आपल्याला M काय आहे, constant which is called as coefficient of friction and which is equal to the slope of this line AB. तर या ठिकाणी मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेसचा फॉर्म्युला काय आहे लिफ्टिंग मशीनसाठी, इट इज इक्वल टू 1 अपॉन M. रिमेंबर दिस वन. नेक्स्ट वन इज द मॅक्झिमम इफिशियन्सी. द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ए लिफ्टिंग मशीन इज गिवन बाय, सो मॅक्झिमम इफिशियन्सी दॅट इज eta max is equal to 1 upon M into velocity ratio. M is the
constant and VR is the velocity ratio. So remember this maximum efficiency for lifting machine. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. So here question is given that the mechanical advantage of a lifting machine is the ratio of. So mechanical advantage, that is MA, of lifting machine is the ratio of load lifted, that is W, to the effort applied. तर या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द इफिशियन्सी ऑफ ए लिफ्टिंग मशीन इज द रेशो ऑफ डॅश. सो इफिशियन्सी विचारलेली आहे लिफ्टिंग मशीनची. सो या ठिकाणी आपण याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला पाहिलेला आहे, इफिशियन्सी ऑफ लिफ्टिंग मशीन. So here efficiency of machine is what? Output divided by input. It is equal to work done by the machine divided by work done on the machine. It is also equal to ratio of moving average to the velocity ratio. तर या ठिकाणी लिफ्टिंग मशीनच्या इफिशियन्सीसाठी आपल्याला हे सर्वच्या सर्व फॉर्म्युली लक्षात ठेवायची आहेत. तर आता आपण ऑप्शन चेक करूया. ऑप्शनमध्ये यापैकी आपल्याला काय काय देण्यात आलेलं आहे. So efficiency of a lifting machine is the first option is given that output to the input. So first option is correct option. Second option is the work done by the machine to the work done on the machine. This is also correct option. Third option is given by it is the ratio of mechanical advantage to the velocity ratio. तर या ठिकाणी हे तीनही ऑप्शन्स करेक्ट आहे. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन that if the efficiency of a lifting machine is kept constant, its velocity ratio is dash proportional to its mechanical advantages. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, इफ द इफिशियन्सी ऑफ ए लिफ्टिंग मशीन इज केप्ट कॉन्स्टंट. ज्यावेळी जी काही इफिशियन्सी आहे लिफ्टिंग मशीनची ती कॉन्स्टंट असेल त्यावेळी वेलोसिटी रेशो हा मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेसच्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असेल ते विचारलेलं आहे. सो या ठिकाणी इटाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. इटा इज इक्वल टू मूविंग ॲव्हरेज टू दी रेशो ऑफ मूविंग ॲव्हरेज टू दी वेलोसिटी रेशो. तर या ठिकाणी इटा कॉन्स्टंट असेल सो या ठिकाणी इटा इंटू वेलोसिटी रेशो इज इक्वल टू मूविंग ॲव्हरेज होईल. तर या ठिकाणी वेलोसिटी रेशो काय होईल, वेलोसिटी रेशो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मूविंग ॲव्हरेज होणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन ए इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इन आयडियल मशीन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज डॅश वेलोसिटी रेशो. तर या ठिकाणी आयडियल मशीनची इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे. आयडियल मशीनसाठी या ठिकाणी इफिशियन्सी काय असते, 100% असते. 100% दॅट इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी आयडियल मशीनसाठी इफिशियन्सी 100% असते, म्हणजेच आपण इटाची व्हॅल्यू या ठिकाणी 1 घेतली. तर या ठिकाणी आयडियल इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहीत आहे, इटा इज इक्वल टू मूविंग ॲव्हरेज टू दी वेलोसिटी रेशो. जर या ठिकाणी इटाची व्हॅल्यू 1 घेतली तर या ठिकाणी 1 इज इक्वल टू मूविंग ॲव्हरेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो अँड इट इम्प्लाइज दॅट या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, वेलोसिटी रेशो इज इक्वल टू मूविंग ॲव्हरेज. तर ज्यावेळी आयडियल मशीन असेल त्यावेळी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असेल, इक्वल असेल वेलोसिटी रेशोच्या. तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन ए, इक्वल टू. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इन ॲक्च्युअल मशीन्स मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज डॅश वेलोसिटी रेशो. तर ॲक्च्युअल मशीनमध्ये या ठिकाणी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज लेस दॅन असतं वेलोसिटी रेशोच्या. सो रिमेंबर दिस स्टेटमेंट. सो हियर ऑप्शन बी इज आवर आन्सर. नाउ next question, a lifting machine lifts a load 1000 Newton through a distance of 0.2 meter by means of an effort of 200 Newton through a distance of 1 meter.
दिस मशीन इज ॲन आयडियल वन. तर दिलेलं स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा लागेल आणि त्यावरून जी काही मशीनच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे त्यावरून ते मशीन आयडियल आहे की नाही हे आपल्याला चेक करावं लागेल. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, अ लिफ्टिंग मशीन लिफ्ट्स अ लोड ऑफ 1000 न्यूटन. दॅट इज या ठिकाणी ही आपल्याला डब्ल्यूची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे थ्रू ए डिस्टन्स ऑफ 0.2 मीटर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, देन या ठिकाणी ई फोर्स देण्यात आलेला आहे आपल्याला. पीची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे 200 न्यूटन आणि या ठिकाणी ई फोर्ससाठी डिस्टन्स देण्यात आलेला आहे 1 मीटर. म्हणजेच वायची व्हॅल्यू आपल्याला 1 मीटर देण्यात आलेली आहे. तर आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहीत आहे. इफिशियन्सी काय असते, इफिशियन्सी इटा इज इक्वल टू वर्क डन बाय द मशीन डिवायडेड बाय वर्क डन ऑन द मशीन अँड इट इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स डिवायडेड बाय पी इंटू वाय. तर या ठिकाणी या सर्व व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेले आहेत क्वेश्चनमध्ये. सो इटा इज इक्वल टू डब्ल्यू इज द 1000 इंटू एक्स इज द 0.2 डिवायडेड बाय पी इज द 2000 अँड वाय इज द 1. सो इट इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 2000 इट इज इक्वल टू 1. सो या ठिकाणी इटाची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इफिशियन्सी किती मिळेल, 100%. तर दिलेल्या मशीनसाठी आपल्याला इफिशियन्सी 100% मिळालेली आहे. म्हणजेच दिलेलं मशीन कसं आहे, आयडियल मशीन आहे. बिकॉज आयडियल मशीनची इफिशियन्सी किती असते, 100% असते. सो हिअर गिवन स्टेटमेंट इज राईट स्टेटमेंट. सो हिअर ऑप्शन ए इज आवर करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा 9th पार्ट कंप्लीट केलेला आहे. आणि या ठिकाणी या PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.